सर्वांना श्री स्वामी समर्थ. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील. तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. हे बघा, आपलं आयुष्य पण एक खेळ आहे. कधी हार तर कधी जीत आहे. पण आपण जे कर्म करतो त्याचं फळ मिळणं मात्र आपलं हे पीठ आहे. तर मग का आपण प्रत्येक गोष्टीचा उगाच टेन्शन घेत बसतो? फक्त स्वतःशी प्रामाणिक राहता आलं की झालं. मग या जगाचं काय घेऊन बसता? ते तर सूर्यदेवाला ग्रहण लागताना पण फार उत्साहाने बघत असतात. बघितलं तर याच पद्धतीने सकाळी छान अशी देवपूजा झाली. तुमचं मन प्रसन्न करणारा एक छान असा स्वामींचा संदेश जो की आपल्याला बळकट बनवत असतो. देवपूजा वगैरे करून झाली, लगेच मला भाजी मार्केटला जायचं होतं. म्हटल्यावर चला पोळ्या वगैरे बनवून घेतलेल्या होत्या, भाजी बनवायची बाकी होती. आल्यावर फ्रेश अशी एक भाजी बनवूया आणि तेच म्हटलं खाऊया. लगेच इथे आता भाजी मार्केटला आलेली होती. कोणती भाजी घेता मॅडम आपण? टोमॅटो अजून टमाटर का भेंडीवर तर हे आहे आमचं भाजी मार्केट, जे की आमच्या घराच्या थोडंसं लांब आहे, पण मग खूप मोठं आहे. म्हटल्यानंतर अगदी छान अशा भावामध्ये तिथे फ्रेश अशा भाजी मिळतात. सकाळपासून ते भरलेलं असतं. संध्याकाळी मात्र इतकं पॅक असतं की अजिबात तिथे पाय द्यायला जागा नसते. म्हटल्यावर जर असा काहीसा शूट करायचा आहे किंवा आम्हाला तर गर्दीत जाणं दोघांनाही अजिबात आवडत नाही, म्हटल्यावर मी सकाळी अगदी थंडीच्या टायमिंगला जात असते. पण तरी घरातून 9:30-10ला निघालेली होती. बऱ्यापैकी शॉप ओपन सुद्धा नव्हते, तरी बघा काही ते सुद्धा बऱ्यापैकी गर्दी होती आणि अगदीच म्हटल्यावर ऊन सुद्धा तापत होतं. लसूण निवड, कांदा निवड. हे बघा कशी बरोबर लसूण. तुम्ही बघितलं का 40ला पाव असा लसूण मिळतो आहे. आता प्रत्येक ठिकाणी लसूण, कांदा मात्र आगच लागणार आहे आणि थोडे दिवस जाऊ द्या. जेव्हा सीझन त्यांचं संपत ना तेव्हा तर जास्तीच 80 रुपये पावशर, नाहीतर मग 50 रुपये पावशर असा लसूण काहीसा विकला जातो. म्हटल्यानंतर आलूसुद्धा मी 1 किलो घेतले. कारण आलू घेण्याचं कारण असं असतं का आपल्या महिलांचं कसं असतं, जेव्हा भाजी नसते ना तेव्हा आपण आलूवर येऊन थांबतो. म्हटल्यावर मी 1 किलो बटाटे, लसूण वगैरे या सगळ्या गोष्टी घेऊन घेतल्या होत्या. कांदे वगैरे होते आणि गावाकडून सुद्धा आता आपल्याकडे कांदे येतातच. जेव्हा कांदे आता मार्केटमध्ये येतील नवीन तेव्हा. घरी आली छान अशी फ्रेश भेंडी आणलेली होती. त्यातली अर्धी भेंडी घेतली, तिला वॉश करून घेतली आणि लगेचच चिरून घेतलेली होती. कारण म्हटलं चला अगदीच फ्रेश भेंडीची भाजी बनवूया. पोळ्या वगैरे बनवून गेलेली होती, देवपूजा झाली होती आणि आता इथे लगेचच भाजी बनवायला घेतली. थोडासा लसूण छान ठेचून टाकायचा, म्हणजे जो काही फ्लेवर आहे ना लसणाचा तो भाजीमध्ये येतो आणि थोडाच घ्यायचा. म्हटल्यानंतर 2 ते 3 पाकळ्या छान ठेचून घेतल्या. जिरं मोहरीची फोडणी दिली. लगेचच त्याच्यामध्ये लसूण, 2 मिरच्या टाकून घेतल्या आणि लगेच आता भेंडी टाकून द्यायची. ही भेंडी कमी गॅसवर होऊ द्यायची, जेणेकरून छान क्रंची होते. खायला सुद्धा तितकीच टेस्टी लागत असते आणि भेंडीची भाजी यासाठी बनवली का फ्रेश सुद्धा होती आणि बऱ्यापैकी कामे दुपारी. आता एवढा सारा भाजीपाला जर आणला आहे तर याला जर आजच छान असा निवडून ठेवला तरच पुढचं जे आठवड्याभराचं काम आहे ना ते मात्र शांत होतं किंवा लगेच आपल्याला फ्रीज ओपन केल्यानंतर भाजी मिळत असते. पण जर आपण दुर्लक्ष केलं तर निश्चितच मग ते त्याच वेळेला भाजी बनवायची, त्याच वेळेला सगळ्या भाज्या धुवून घ्यायच्या, वॉश करून घ्यायच्या किंवा कट करून घ्यायच्या. हे खूप जास्त म्हणजे टफ काम असतं आणि बाकीच्या कामांमध्ये, सेवेमध्ये अजिबात ह्या गोष्टी होत नाही. म्हटल्यानंतर मी आजच सगळं काही माझं दुपारचं काम आहे ते सुद्धा आवरून हे काम संध्याकाळपर्यंत मला आटपायचं होतं. तुम्ही बघताय का थोडा वेळ मी तिला झाकण ठेवून होऊ दिली आणि छान अशी त्याच्यावर आता थोडासा चाट मसाला, थोडंसं मीठ आणि लगेचच हळद पावडर टाकली, जेणेकरून आहोंना सुद्धा चाट मसाल्याची भेंडी अगदी टेस्टी लागते. आणि जर होऊ दिली ना बारीक गॅसवर ते स्क्रंची होत असते भेंडी आणि आहोंना तशी स्क्रंची झालेली टेस्टी भेंडी आवडत असते. म्हटल्यावर याच पद्धतीने मी भेंडी बनवते. आता माझं जे काही काम होतं ती आवरली आणि लगेचच इथे आता भाजीपाला आवरायला घेतला.
आणलेला सगळा भाजीपाला जर व्यवस्थित अशा पद्धतीने तोडून ठेवला किंवा जर व्यवस्थित असा स्टोअर करून ठेवला ना, तर आठवडाभर काय येत्या 15 दिवसांपर्यंत तरी मला अजिबात भाज्यांचं टेन्शन नसतं. कारण नेहमीच आपण फक्त भाजीपाला खात नाही आणि खूप सारे टोमॅटो सुद्धा आणलेले होते, आलू किंवा मेथी आपलं कोथिंबीर होता, तो सुद्धा छान पद्धतीने निवडून घ्यायचा. हे छोटंसं रॅक आहे माझ्याकडे, जे की मी देवपूजेसाठी घेतलेलं होतं, पण जेव्हापासून देवघर घेतलं तेव्हापासून ते खाली झालं. म्हटल्यावर मी आता त्याचा उपयोग या पद्धतीने किचनमध्ये करते, म्हणजे त्याच्यामध्ये बटाटे किंवा लसूण वगैरे स्टोअर करून ठेवत असते. आता तर कैऱ्या सुद्धा येतात आहे मार्केटला, म्हटल्यानंतर लगेचच आपल्याला कैऱ्यांची भाजी किंवा लोणचं वगैरे किंवा अशा छोट्या मोठ्या गोष्टी, मुरब्बा वगैरे या सुद्धा आता उन्हाळ्याच्या सीझनमध्ये खायला मिळतात. बघा, रामायणातून काय शिकावे? तुम्ही कितीही विद्वान असाल, परंतु तुमची एक चूक तुम्हाला उद्ध्वस्त करेल. रावणाचे सल्लागार बुद्धिमान होते. पदोपदी योग्य सल्ला देऊन सुद्धा ते केवळ मिथ्या अहंकारापोटी रावणाने त्याचा अव्यय केला. शेवटी तो अहंकारच त्याला शेवटचे कारण ठरला. कधीच कोणावर विश्वास करू नका, कारण विभीषणाने रावणाचे रहस्य सांगितल्याने तो संपला. गृह कलह तुम्ही पुढे अंतिम नाशाला कारणीभूत होतो. कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना समजून घ्या. कुटुंब एकसंघ ठेवा. परिस्थिती कधीही बदलू शकते, त्यामुळे प्रत्येक परिस्थितीला तोंड द्यायची तयारी ठेवा. उदाहरणार्थ राज्याभिषेक सर्व निश्चिंत, पण सकाळी प्रभू श्री रामचंद्रांना महलातून वनवासात जावे लागले. बंधुप्रेम असावे तर लक्ष्मणासारखे. भावासाठी पत्नी व मातेचा त्याग करून वनवासात आला. सेवेभावी राहिला. प्रभू श्री रामचंद्रांनी वलीचा वध केला, तरी सुद्धा वलीचा मुलगा अगंध याने श्रीरामास मदत केली. सत्ता, संपत्ती व अहंकार कितीही बलवान असेल तरी त्याला धर्म मात्र निश्चितच संपवत असतो. हिंदीत एक म्हण आहे, राम वन गए थे, अपने राम की तलाश में. संघर्ष तुम्हाला यश व स्वतःची कुवत, सामर्थ्य किती आहे हे दाखवतो. परमेश्वर जे करतो ते आपल्या कल्याणासाठीच आहे याची खात्री बाळगता आली पाहिजे. भावाची काळजी लक्ष्मणाप्रमाणे घ्यावी. 14 वर्ष लक्ष्मणाने श्रीराम वनवासात असतानाही 14 वर्ष आराम न करता आपल्या ज्येष्ठ भावाची सेवा केली. भरत म्हणजे प्रत्यक्ष धर्ममूर्ती. त्याने अनुकूल परिस्थितीत येऊन सुद्धा ती अनित्याच्या मार्गाने आली, म्हणून तिला नाकारलं गेलं. कुठलेही कार्य करण्याअगोदर पूर्वतयारी केलीच पाहिजे. हनुमानाने स्वतः लंकेत जाऊन तिला इंतेभूती माहिती घेतलेली होती. चांगल्या लोकांचा प्रवेश घ्या. ज्येष्ठांचे विचारे अनुभवायचे असतात, तर ते पाळण्यातच कुटुंबाचे हित असते. रावणाने कैकसियानी मूल्यवानाचा सल्ला नाकारला, तर श्रीरामांची प्रभुआज्ञा हे जीवन ज्येष्ठ मानले गेले. तर ते त्यांचं श्रीरामांनी बघा, ते त्यांची प्रभुआज्ञा ज्येष्ठ मानली गेली. चांगल्या लोकांना घरात प्रवेश द्या. ज्येष्ठांचे विचार हे अनुभवायचे असतात, ते पाळण्यातच कुटुंबाचे हित असते. रावणाने कैकय्यानी मूल्यवानांचा सल्ला नाकारला, तर श्रीरामांनी पितृआज्ञा हे ज्येष्ठांचे ध्येय मानले. ज्येष्ठ जीवन हे आपलंच सर्व काही मानलं. कितीही ताकद असू द्या, परंतु नम्र राहा. मित्र निषधराज सुविद्र विभीषण यासारखे ठेवा. कायम आपल्या बरोबर मंत्री सुमंत्रासारखे सल्लागार ठेवा. ते कुठल्याही प्रसंगी संधीचा फायदा न घेता योग्य सल्ला निश्चितच देतील. प्रभू श्रीरामचंद्रांनी संत, सत्पुरुष व गुरुजनांचा आदर केला. कायम सत्संग ठेवला. त्यांचे आशीर्वाद घेतले. आदर्श वागणुकीत त्वरित यश देणार नाही, पण ती सोडता कामा नये. कारण अंतिम विजय हा सत्य व सत्मार्गाचाच होतो, हे मात्र अटळ आहे. तुम्ही कितीही प्रयत्न करून बघा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्ही बघितला का, या पद्धतीने जर भाजीपाला स्टोअर करून ठेवला तर 8 ते 10 दिवस टेन्शन नसतं. मग ते टोमॅटो असू दे किंवा कोथिंबीर वगैरे छान असा निवडून ठेवला, म्हणजे टिश्यू पेपरमध्ये ठेवायचा, म्हणजे बरेच दिवस 15 दिवस कोथिंबीर जसा तसा राहतो, काहीच टेन्शन नसतं. मकईचे कणस सुद्धा आणलेले होते, कारण मला ते प्रचंड आवडतात. नंतर कैरी सुद्धा आणलेली होती. म्हटलं चला कैरीची भाजी जेवणासोबत खायला खट्टी मिठी अगदी छान लागते, आणि केली तर तुमच्यासोबत ब्लॉगच्या माध्यमातून नक्कीच शेअर करेन. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट्स करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा असे छान छान डेली ब्लॉग्स बघता येतील. मग वालाचे पोत्रे होते किंवा छोट्या ज्या काही शेंगा वगैरे होत्या, गवारच्या शेंगा, त्या सुद्धा मला नंतर तोडून घ्यायच्या होत्या आणि छान पद्धतीने अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवायचं होतं. मिरच्या वगैरे सुद्धा वॉश करून घेतल्या.
आणि अगदी छान फ्रेश भाजीपाला सकाळी मिळतो. आणि आता तर शेवटचं सीझन आहे ते म्हणजे वाटाण्यांचं म्हटल्यावर ते सुद्धा घेऊन आले. तर आजचा ब्लॉग इथेच संपवते. पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉग.